खामगाव येथे उम्मीद पोर्टलवर एक दिवसीय कार्यशाळा संपन्न झाली। महाराष्ट्र मुस्लिम महासंघ बुलढाणा यांनी 5 नोव्हेंबर रोजी सकाळी 10:30 वाजता खामगाव येथील जिया कॉलनी मस्जिद येथे उम्मीद पोर्टलवर एक दिवसीय मार्गदर्शन कार्यशाळा आयोजित केली होती। महाराष्ट्र राज्य वक्फ बोर्डची माजी कार्यकारी अधिकारी अब्दुल रऊफ शेख हे प्रमुख पाहुणे म्हणून उपस्थित होते। या कार्यशाळेदरम्यान अब्दुल रऊफ शेख यांनी उम्मीद पोर्टलवर मार्गदर्शन केले आणि उम्मीद पोर्टलची महत्त्वाची माहिती दिली। त्यांनी सल्ला दिला की विश्वस्तांनी 5 डिसेंबर 2025 पूर्वी उम्मीद पोर्टलवर त्यांची संपूर्ण माहिती अपलोड करावी। बुलढाणा वक्फ बोर्डचे अधिकारी अतिकुर रहमान यांनीही उम्मीद पोर्टलवर ट्रस्टची माहिती नोंदणी आणि अपलोड करण्याचे महत्त्वाचे सांगितले। बुलढाणा जिल्ह्यातील मदरसे, मस्जिद इत्यादींमध्ये मोठ्या संख्येने विश्वस्त उपस्थित होते। अब्दुल रऊफ यांनी मार्गदर्शन करताना माहिती दिली की 5 एप्रिल 2025 रोजी केंद्र सरकारने वक्फ पोर्टलला मान्यता दिली होती। वक्फ सुधारणा कायदा 2025 मंजूर करण्यात आला आहे। या कायद्याच्या कलम 3(ब) अंतर्गत 8 एप्रिल 2025 पूर्वी राज्य वक्फ बोर्डकडे नोंदणीकृत असलेले सर्व वक्फांना 5 डिसेंबर 2025 पूर्वी सर्व वक्फ माहिती आणि कागदपत्रासह उम्मीद पोर्टलवर नोंदणी करणे आवश्यक आहे। या एकदिवसीय कार्यशाळा यशस्वी करण्यासाठी जमाते इस्लामी हिंदच्या अधिकाऱ्यांनी जफर उबैद अन्सारी, मोहम्मद समी, कमर नाना उपस्थित होते। कार्यक्रमाचे संचालन मोहम्मद अजहर फारूक यांनी केले।